नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र तापला। उच्चांकी म्हणजे 44 अंश सेल्सिअस तापमान अकोल्यामध्ये नोंद। पुढील 2 दिवस उष्णतेची लाट तीव्र होण्याची भीती। करोडो रुपयांची बिलं थकल्याने कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाच्या वतीने झालं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेसमोर धरणा आंदोलन। काम बंद आंदोलन सुरू। दानोळीतील व्यापारी भरतेश टोपगोंडा यांच्या अपहरण आणि खून प्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी। दानोळी ग्रामस्थांनी काढला मूक मोर्चा। गोकुळमधील सर्व भ्रष्टाचार पुराव्यानिशी जनतेसमोर आणणार। मुख्यमंत्री आणि संपूर्ण भाजप पक्ष पाठीशी। आमदार शिवाजी पाटील यांच्या भूमिकेमुळे राजकारण तापण्याची चिन्ह। आणि भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दिलासा। सेन्सेक्स 1263 अंकांनी वाढून 78,111 वर, तर निफ्टी 388 अंकांनी वाढून 24,231 वर।